नमस्कार, मी ॲस्ट्रोलॉजर प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं आपल्या ॲस्ट्रो प्राजक्ता चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. आशा करते सगळे स्वस्त असाल, मस्त असाल आणि महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह असाल. बघा, आज आपण कोणत्याही राशीचं भविष्य जाणून घेणार नाही आहोत. का तर त्याचं मागचंही रिझन तुम्हाला सांगते. राशीनुसार भविष्य मी टाकते 2 दिवसापासून. खूप जास्त कमी त्याला व्ह्यू येत आहे असं म्हटलं तरी चालेल. खूप कमी व्ह्यूज येत आहे. म्हणजे तुम्हाला ते बघायला आवडत नाही यावरून मला समजते. त्यामुळे ते भविष्य टाकायचा जे विचार होतात ते सध्याला मी बंद केलेलं आहे. त्यामुळे आपण सध्याला लॉ ऑफ अट्रॅक्शनचेच व्हिडिओ बघणार आहोत. त्यातलाच आज सुंदर असा एक पिलोची टेक्निक मी तुम्हाला सांगणार आहे. पण जर ह्या व्हिडिओत जर तुम्हाला राशीनुसार भविष्य तुमचं जाणून घ्यायचं असेल, कोणती रास असेल, आता सांगितलं आहे 3-4 राशीचे भविष्य, पण याच्या व्यतिरिक्त जर तुमची कोणती रास असेल आणि तुम्हाला त्याचं भविष्य जाणून घ्यायचं असेल 2026चं, तर नक्कीच या व्हिडिओच्या कमेंटमध्ये ती रास कमेंट करा. ह्या व्हिडिओच्या कमेंटला जास्त कमेंट जर आल्या त्या राशीच्या, तर मी पुढच्या व्हिडिओ त्या राशीवर बनवेल. कारण तुम्हाला ते बघायला आवडत नाही, त्यामुळे म्हटलं चला, तुम्ही लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या व्हिडिओ मिस करता, आपण लॉ ऑफ अट्रॅक्शनचाच व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते मी. आता बघा, आज मी तुम्हाला एक सुंदर अशी पिलो टेक्निक सांगणार आहे. या पिलो टेक्निकनी तुम्ही तुमची कोणतीही इच्छा पूर्ण करू शकता. अगदी कोणतीही, फक्त ती 21 दिवसामध्ये. त्यासाठी कोणती मोठी काही खर्च करायचा नाही आहे किंवा काहीही मोठं करायचं नाही आहे. सोपी टेक्निक करायची आहे. याने काय होईल, तुमचे जे काही नकारात्मक विचार असेल ते सकारात्मकतेमध्ये बदलेल. त्याचबरोबर तुमच्या सबकॉन्शियस माइंडपर्यंत ती गोष्ट पटकन पोहोचेल आणि तुम्ही त्या दृष्टीने प्रयत्न करून ती इच्छा पूर्ण होईल. ही एक प्रोसेस असते. त्यामुळे ही प्रोसेस कशी फॉलो करायची, त्यासाठी काय करायचं ते तुम्हाला मी सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. कारण बघा, आपलं हे नवीन चॅनल आहे ॲस्ट्रो प्राजक्ता, आणि आपलं अजून एक चॅनल आहे जे म्हणजे प्राजक्ताज युनिवर्स, ज्यावर तुम्हाला लॉ ऑफ अट्रॅक्शनचे वेगवेगळे प्रकार बघायला मिळतील. त्या चॅनलला देखील नक्कीच सबस्क्राईब करा. त्याचबरोबर ह्या आपल्या ॲस्ट्रो प्राजक्ता चॅनलवर बरोबर दुपारी दररोज 1 वाजता व्हिडिओ येत असतो, तो बघायला देखील विसरू नका. चला तर मग सुरुवात करूया आपण ह्या व्हिडिओला. ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सुंदर असा एक पिलो टेक्निक सांगणार आहे, आधीच सांगितलं आहे. त्यासाठी काय लागणार आहे, तर आपल्याला फक्त एक व्हाईट प्लेन पेपर घ्यायचा आहे. प्लेन, वहीचा नाही, प्लेन व्हाईट पेपर घ्यायचा. त्याचबरोबर एक पेन घ्यायचा आहे. आता पेन ब्लॅक रंगाचा सोडून तुम्ही कोणत्याही रंगाचा घेऊ शकता. ब्ल्यू घ्या, येल्लो घ्या, रेड घ्या, ग्रीन घ्या, कोणत्याही रंगाचा पेन तुम्ही घेऊ शकता. फक्त ब्लॅक रंगाचा पेन घेऊ नका. आता त्या चिठ्ठीवर तुम्ही जे व्हाईट प्लेन पेपर घेतलेला आहे ना, त्यावर आपल्याला आपली इच्छा लिहायची आहे. इच्छा कशी लिहावी, तर इच्छा ही कायम पॉझिटिव्ह वर्ड्समध्ये आणि प्रेझेंट टेन्समध्ये लिहायची आहे. जसे की बघा, तुम्हाला वाटतंय ना तुम्हाला तुमच्या मनासारखी नोकरी मिळावी, तर तुम्ही लिहा, मला माझ्या मनासारखी नोकरी मिळाली आहे, थँक्यू युनिवर्स, असं लिहा. किंवा बघा, तुम्हाला वाटतंय ना तुमच्यावर भरपूर कर्ज आहे, समजा तुमच्यावर 2 लाख रुपये कर्ज आहे, तुम्हाला वाटतंय मी या कर्जातून मुक्त व्हावी, तरी लिहायचं आहे कर्ज. आता कर्ज हा शब्द निगेटिव्ह आहे, त्यामुळे आपल्याला हा शब्द लिहायचा नाही आहे. लिहायचा आहे 21 दिवसामध्ये मला 2 लाख रुपये मिळाले आहे, थँक्यू युनिवर्स. 21 दिवसामध्ये मला माझ्या मनासारखी नोकरी मिळाली आहे, थँक्यू युनिवर्स. 21 दिवसामध्ये 21 दिवसामध्ये माझ्या आवडत्या व्यक्तीसोबत लग्न झालेलं आहे, थँक्यू युनिवर्स. किंवा 21 दिवसामध्ये माझी एक्स परत आलेली आहे, थँक्यू युनिवर्स. 21 दिवसामध्ये माझा व्यवसाय छान ग्रोथ झालेला आहे, खूप कस्टमर माझ्याकडे येत आहे, थँक्यू युनिवर्स. म्हणजे काय, तर जी काही इच्छा असेल ती प्रेझेंट टेन्समध्ये पॉझिटिव्ह वर्ड्समध्ये स्टार्टिंगला 21 दिवसामध्ये आणि लास्टला थँक्यू युनिवर्स असं लिहायला अजिबात विसरू नका. आणि मध्ये तुमची इच्छा. हे कधी करायचं आहे, आता हा उपाय तुम्हाला 21 दिवस करायचा आहे. मग तुम्ही ज्या दिवशी उपायाला सुरुवात करणार ना, त्या दिवशी रात्री झोपण्यापूर्वी ही चिठ्ठी आपल्याला बनवायची आहे. आता रात्रीच का, तर रात्री माणसाचं मन शांत होतं, कोणतेही जास्त विचार माणूस करत नाही. कारण दिवसभर ऑलरेडी खूप विचार करून मन डिस्टर्ब झालेलं असतं. तर रात्री आपण एक रिलॅक्स होतो जेवण झाल्यानंतर, जेव्हा आपण आपल्या बेडवर जातो. आता ही चिठ्ठी तुम्ही बनवली, चिठ्ठीमध्ये लिहिल्यानंतर चिठ्ठी आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे. उजव्या हातामध्ये चिठ्ठी घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे ते मी सगळ्यात पहिले सांगते. आपल्याला ती जी इच्छा आपण लिहिलेली आहे ना, की मी खूप खुश आहे, 21 दिवसामध्ये मला माझ्या मनासारखी नोकरी मिळाली आहे, थँक्यू युनिवर्स, ही इच्छा आपल्याला 21 वेळेस बोलायची आहे.
चिठ्ठी हातामध्ये आणि 21 वेळेस ती इच्छा आपल्याला बोलायची आहे की मी खूप खुश आहे, त्या 21 दिवसामध्ये मला माझ्या मनासारखी नोकरी मिळाली आहे, थँक्यू युनिवर्स, असं कंटिन्युअसली 21 वेळेस बोलायचं. त्यानंतर डोळे बंद करायचे आणि आपण जी काही इच्छा लिहिलेली होती ना ती इच्छा व्हिज्युअलाइज करायची. आता व्हिज्युअलायझेशन ही लॉ ऑफ अट्रॅक्शनची किती प्रभावी टेक्निक आहे हे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. व्हिज्युअलाइज करायचं म्हणजे काय तर डोळे बंद करायचे, जी इच्छा तुम्ही लिहिलेली आहे जशी की ती पूर्ण झालेली आहे किंवा ती पूर्ण झाल्यावर तुम्ही किती हॅप्पी व्हाल, तुम्ही काय काय कराल ते सगळं तुम्हाला डोळ्यासमोर चित्र उभा करायचं आहे. म्हणजे काय स्वप्न बघायचं आहे पुढे काय होणार आहे याचं. यानंतर तुम्हाला ती चिठ्ठी तुमच्या उशीखाली ठेवायची आहे आणि झोपी जायचं आहे. रात्री मन शांत असतं, डोकं शांत असतं आणि ती पिलोखाली ठेवलेली चिठ्ठी त्यातून आपले व्हायब्रेशन मॅच होतील, आपल्या बॉडीपर्यंत, आपल्या सबकॉन्शियस माइंडपर्यंत ते व्हायब्रेशन पोहोचतील आणि दुसऱ्या दिवशी आपण त्या गोष्टीसाठी तयार होऊ. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी अंघोळ करून झाल्यानंतर ती पिलोखालची चिठ्ठी काढायची आहे आणि आपल्याला आपल्या जवळ ठेवायची आहे. आता जवळ अशी ठिकाणी ठेवायची जेणेकरून ती 24 तास आपल्याला त्याचा हात लागेल किंवा कंटिन्युअसली आपल्या व्हायब्रेशन त्या चिठ्ठीचे आणि आपले व्हायब्रेशन मॅच होतील अशा ठिकाणी ठेवा. तुम्ही तुमच्या खिशामध्ये ठेवू शकता. तर मी कायम सांगते आणि मी स्वतः ठेवते ते म्हणजे मोबाईलचं बॅक कवर. कारण की आपण आजकाल प्रत्येकजण मोबाईल हातामध्ये घेतो दिवसातून कितीतरी वेळेस. मग हाऊसवाईफ असेल किंवा बिझनेस वुमेन असेल, बिझनेसमॅन असेल, कोणीही असेल, वर्किंग मॅन जरी असला तरी पण. त्यामुळे मोबाईलच्या बॅक कवरमध्ये ती चिठ्ठी तुम्ही ठेवा आणि परत म्हणजे सेम घरी गेल्यानंतर रात्री झोपण्यापूर्वी ती चिठ्ठी मोबाईलच्या कवरमधून काढायची, आपल्या हातात घ्यायची, 21 वेळेस ते वाक्य म्हणायचं, परत आपल्याला व्हिज्युअलाइज करायचं, परत ती चिठ्ठी आपल्या उशीखाली ठेवायची आणि झोपून जायचं. परत दुसऱ्या दिवशी सकाळी सेम ती चिठ्ठी आपल्याजवळ घ्यायची, दिवसभर आपल्याजवळ ठेवायची. असं आपल्याला कंटिन्युअसली 21 दिवस करायचं आहे. आता 21 दिवस हे सगळं करून झाल्यानंतर मग काय करायचं त्या चिठ्ठीचं, तर बरोबर 22व्या दिवशी सकाळी ती चिठ्ठी आपल्याला एका कापूरच्या वडीसोबत जाळून टाकायची आहे आणि त्याची जी काही राख होईल ती राख या युनिवर्समध्ये स्प्रेड करायची आणि युनिवर्सला थँक्यू म्हणायचं की थँक्यू युनिवर्स, माझी इच्छा पूर्ण केल्याबद्दल. 100% तुमची इच्छा या 21 दिवसामध्ये पूर्ण होईल. खूपच मोठी इच्छा असेल तर ती इच्छेची सुरुवात तरी या 21 दिवसामध्ये होईल. कारण ही जी टेक्निक आहे ना पिलो टेक्निक ती खूप प्रभावी आहे. फक्त मनापासून करा, पॉझिटिव्ह राहा, युनिवर्सवर विश्वास ठेवा आणि तुमचे जे काही प्रयत्न आहे ते चालू ठेवा. नक्कीच बघा तुमची इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. चला तर मग हा व्हिडिओ आणि ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. त्याचबरोबर बघा जर तुम्हाला तुमच्या राशीनुसार 2026चे वार्षिक भविष्य जाणून घ्यायचे असतील तर ह्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये कमीत कमी 100 कमेंट आल्या पाहिजे, तेव्हा मी पुढचा व्हिडिओ राशीनुसार बनवेल. नाही तर मग आपण लॉ ऑफ अट्रॅक्शनचे व्हिडिओ बघूया किंवा एखाद्या राशीनुसार भरपूर मेसेज आले पाहिजे. आणि आधीचे जे व्हिडिओ आहे ना आपल्या राशीनुसार त्यातली जर तुमची रास असेल तर तो व्हिडिओ नक्कीच तुम्ही चेकआउट करू शकता. चला तर मग लवकरच भेटू आपण अशाच एका नवीन आणि सुंदर व्हिडिओसोबत. तोपर्यंत आनंदात राहा आणि महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह राहा. थँक्यू.